Hello students, today's lecture we will discuss about chapter number first environmental studies. In this chapter the remaining point is continue concept of environmental studies. Okay, त्यामध्ये फर्स्ट आहे हॅबिटॅट. मग एन्व्हायरमेंटचा हॅबिटॅट काय आहे? The place occupied by organism population which is exposed to a particular combination of environmental factors that is called as a habitat. म्हणजेच एन्व्हायरमेंटल जो ऑर्गॅनिझम असेल किंवा एखादा ऑर्गॅनिझम एक प्लॅन्ट असेल ऑब्जेक्ट असेल त्याचं पॉप्युलेशन म्हणजे त्याचं नंबरिंग त्याचं कम्युनिटी ते काय पर्टिक्युलर कॉम्बिनेशन असेल त्याच्या सराउंडिंग्सचा. Okay, मग ते सराउंडिंग विथ द हेल्प ऑफ सराउंडिंग द ऑर्गॅनिझम अँड इट्स कम्युनिटी अँड इट्स पॉप्युलेशन एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आर अफेक्टेड ऑन दॅट इज कॉल्ड ॲज ए हॅबिटॅट. ओके, मग एखादा ऑर्गॅनिझम आहे किंवा ऑब्जेक्ट आहे तर त्याच्या सराउंडिंगला जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्या सराउंडिंगला जे वातावरण आहे सभोवतालचं जे कंडिशन्स आहेत त्याच्याशी आणि त्या ऑर्गॅनिझमशी काय इंटर रिलेशनशिप आहे किंवा ते त्याच्याशी कसं ॲडॅप्टेशन्स करून घेतात किंवा जुळवणी करून घेतात त्यालाच काय हॅबिटॅट असं म्हटलेलं आहे. ओके, देन कॉम्पोनंट्स ऑफ एन्व्हायरमेंट. मग एन्व्हायरमेंटमध्ये काही कॉम्पोनंट्स आहेत त्यामध्ये फर्स्ट आहे आता अबायोटिक दॅट इज कॉल्ड ॲज ए नॉन लिव्हिंग कॉम्पोनंट्स. आता नॉन लिव्हिंग किंवा अबायोटिक फॅक्टर्स किंवा कॉम्पोनंट्स काय आहेत ते आपण बघूया. त्यामध्ये फर्स्ट आहे द अबायोटिक कॉम्पोनंट्स इन्क्लूड द क्लायमेटिक अँड एडॅफिक फॅक्टर्स. आता क्लायमेटिक फॅक्टर्स म्हटल्यानंतर त्यामध्ये काय येतील ते खाली आपण सांगितलेलेच आहेत. एडॅफिक फॅक्टर्स म्हणजेच काय नेसेसरी. ओके, एडॅफिक मीन्स नॉन लिव्हिंग आहेत पण त्याच्यापासून काय होणार नाही हजार्ड्स नाही. नॉन लिव्हिंग आहेत पण ते आपल्याला नेसेसरी आहेत इसेन्शियली आहेत. फॉर एक्झाम्पल एअर आता हवा किंवा ऑक्सिजन किंवा CO2 हे नॉन लिव्हिंग आहेत पण लिव्हिंग थिंग्सला काय आहेत ते इसेन्शियल आहेत. आता CO2 हा जर प्लॅन्टने ॲब्सॉर्ब्स केला नाही किंवा प्लॅन्टने जर रिलीज आउट केला नाही किंवा प्लॅन्टने जर तो ॲडॅप्ट केला नाही तर त्यांना काय होणार नाही त्यांचं फूड मटेरियल जे आहे ते काय होणार नाही प्रोड्यूस होणार नाही विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस प्रोसेसेस. ओके, देन O2 म्हणजेच ऑक्सिजन हा जर लिव्हिंग थिंगला प्रोव्हाइड झालाच नाही किंवा ऑक्सिजन हा जो गॅस आहे तो प्लॅन्टने जर रिलीजच केला नाही तर ह्युमन थिंग किंवा अदर जे ऑल लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांना ते ऑक्सिजन काय होणार नाही प्रोव्हाइड होणार नाही जेणेकरून ते काय होतील डॅमेज होतील डिस्ट्रॉय होतील. ओके, नॉन लिव्हिंग थिंग आहे पण इसेन्शियली नॉन लिव्हिंग थिंग्स. ओके, देन सच फॅक्टर्स आर ॲज फॉलोज. मग काय काय फॅक्टर्स आहेत त्यामध्ये फर्स्ट आहे टेम्परेचर. टेम्परेचर इज अ नॉन लिव्हिंग थिंग्स बट इसेन्शियल फॉर ए ॲक्टिव्हिटी क्रिएटिंग ॲक्टिव्हिटी लिव्हिंग थिंग्स. ओके, देन वॉटर इज अ नॉन लिव्हिंग थिंग बट इसेन्शियल इन लिव्हिंग थिंग्स. ओके, लाईट पण नॉन लिव्हिंग थिंग आहे पण ते लिव्हिंग थिंगसाठी काय इसेन्शियल आहे. देन ह्युमिडिटी इज ए एन्व्हायरमेंटल फॅक्टर. देन वाइंड इट्स एन्व्हायरमेंटल फॅक्टर अँड बॅकग्राऊंड म्हणजेच काय टोटल सराउंडिंग म्हणजेच टेम्परेचर वॉटर लाईट ह्युमिडिटी आर कॉम्बिनेशन कॉल्ड एज अ बॅकग्राऊंड. देन बायोटिक फॅक्टर्स. आता बायोटिक फॅक्टर्स म्हणजेच काय ऑल लिव्हिंग थिंग्स ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑल लिव्हिंग ऑब्जेक्ट्स. त्यामध्ये फर्स्ट आहे प्रोड्युसर कन्झ्युमर अँड डिकम्पोजर. आता प्रोड्युसर्स म्हणजेच काय फॉर एक्झाम्पल प्लॅन्ट आहे. प्लॅन्ट काय करते ऑक्सिजन प्रोड्यूस करते. ओके, देन कन्झ्युमर म्हणजेच काय ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझम जे आहेत ते काय करतात ऑर्गॅनिझम जो O2 प्लॅन्ट काय करतात प्रोड्यूस करतात. कन्झ्युमर म्हणजेच काय ते ॲनिमल्स अँड लिव्हिंग थिंग्स किंवा ऑर्गॅनिझम्स काय असतील ते ऑक्सिजन काय करतात टेकआउट करतात ते झाले कन्झ्युमर. अँड डिकम्पोजर्स म्हणजेच काय तोच ॲनिमल किंवा तो लिव्हिंग थिंग्स ज्या वेळेस काय होतो डिस्ट्रॉय होतो डॅमेज होतो डिसमिस होतो त्यावेळेस तो काय होतं सॉईलमध्ये त्याचं काय होतं सॉईलमध्ये ते काय होतं डिसमिस होतो. ओके, डिस्ट्रॉय होतो आणि सॉईलमधील जे बॅक्टेरिया असतील फंजाय असतील जे इन्सेक्ट आहेत ते काय करतात त्याला डेड कंडिशन्समध्ये त्याला काय करतात एट करतात त्याचं डिकम्पोजिशन करतात. ओके, दॅट इज कॉल्ड एज अ डिकम्पोजर्स. हे 3 फॅक्टर्स काय बायोटिक फॅक्टर्स आर इसेन्शियल इन एन्व्हायरमेंटल.
देन नेक्स्ट पॉईंट, टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंट. मग एन्व्हायरमेंटचे टाईप्स सांगितलेत. फर्स्ट आहे नॅचरल टाईप अँड सेकंड वॉज अ मेन मॅड आर्टिफिशियल टाईप. नॅचरल टाईप जो आहे त्यामध्ये सांगितलं आहे कम्स इन टू एक्झिस्टन्स विदाउट इंटरफरन्स ऑफ मॅन, दॅट इज कॉल्ड एज ए नॅचरल एन्व्हायरमेंट. नॅचरल एन्व्हायरमेंट म्हणजे काय, त्याच्यामध्ये ह्युमन किंवा अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो असेल त्याचा काय नाही, इंटरफेरन्स नाही किंवा इंटरफेअर नाही. ओके, डू नॉट इंटरफेअर इन नॅचरल सिस्टीम, दॅट इज कॉल्ड एज ए नॅचरल एन्व्हायरमेंट. देन मॅनमेड ऑर आर्टिफिशियल. आता आर्टिफिशियल म्हटल्यानंतर किंवा मॅनमेड म्हणजेच काय, त्याच्यामध्ये काय टोटली ह्युमनचा काय आहे, इंटरफेअर आहे. ओके, इट हॅज बीन मॉडिफाय बाय ह्युमन ॲक्टिव्हिटीज मॅनमेड एन्व्हायरमेंट. म्हणजे ह्युमन ॲक्टिव्हिटीज किंवा ह्युमन रेस्पॉन्सने काय होते, ती ॲक्टिव्हिटी क्लिअर होते, क्रिएट होते. दॅट इज कॉल्ड ॲज ए आर्टिफिशियल ऑर मेन मॅड एन्व्हायरमेंट. ओके, तर फॉर एक्झाम्पल नॅचरल एन्व्हायरमेंटचं जर एक्झाम्पल बघितलं, एक ऑब्जेक्ट आहे किंवा एक प्लांट आहे किंवा रेनी सीझन आहे. तर रेनी सीझनमध्ये काय होतं, ज्यावेळेस रेनी कंडिशन असते त्यावेळेस काय होतं, ह्युमन त्यामध्ये काही इंटरफेअर करू शकत नाही. ओके, पण ज्यावेळेस एखादी प्लांट आहे तर मग प्लांट काय होते, डेव्हलप होते. पण प्लांटला डेव्हलप न होऊ देता तिचं काय करतो, कटिंग करतो. ओके, मॅन कटिंग करतो. म्हणजे काय, मॅनने काय केलं, त्या नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये त्या प्लांटला काय केलं नाही, त्याची हाईट काय केली, क्वाईट केली, स्टॉप केली. ओके, हे त्याचं काय झालं, आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. आणि जे रेन आहे, रेनला काही स्टॉप करता येत नाही, म्हणून ते काय झालं, नॅचरल एन्व्हायरमेंट. आता फॉर एक्झाम्पल अर्थक्वेक हे सुद्धा काय नॅचरल एन्व्हायरमेंट आहे, तिथं ह्युमन काही करू शकत नाही. आणि जर केलंच तर त्याचं काय होतं आहे, साईड इफेक्ट त्या ह्युमन बिईंग्स किंवा मग अदर जे थिंग्स आहेत त्याच्यावरती काय होतं, साईड इफेक्ट होतो. म्हणून आर्टिफिशियल हे जे आहे त्याच्यामध्ये काय पूर्ण ह्युमन ॲक्टिव्हिटीज काय होतात, इन्क्लूड होतात. देन एन्व्हायरमेंटल इथिक्स, प्रोटेक्शन ऑफ रिन्युएबल नॅचरल रिसोर्सेस. मग त्याचे इथिक्स आहेत एन्व्हायरमेंटलचं प्रोटेक्शन किंवा कॉन्झर्वेशन्स काय आहेत. त्यामध्ये फर्स्ट प्रोटेक्शन ऑफ रिन्युएबल नॅचरल रिसोर्सेस. मग नॅचरल रिसोर्सेस जे आहे त्यांचं काय करणं, कॉन्झर्वेशन करणं, प्रोटेक्शन करणं. देन ॲडॅप्ट सस्टेनेबिलिटी ॲज ए वे लाईफ. मग त्या प्लॅन्ट जे आहेत किंवा ते ऑब्जेक्ट जे आहेत त्या कंडिशन्सला त्या काय करून घेतात, ॲडॅप्ट करून घेतात. ॲडॅप्टेशन्स काय करतात, ते त्या क्रिएट करतात आणि त्यांचं लाईफस्टाईल किंवा लाईफ जी आहे ती सर्व्हाइव्ह करतात. देन थर्ड वन, लिंक एन्व्हायरमेंट विथ पीस अँड सिक्युरिटी. मग एन्व्हायरमेंटची त्या लिंकिंग राहतात, रिलेटेड असतात आणि त्या काय करतात, एन्व्हायरमेंटमध्ये स्टे करताच त्या एन्व्हायरमेंटला काय करतात, सिक्युरिटी प्रोव्हाइड करतात. देन नेक्स्ट पॉईंट, ऑब्जेक्टिव्ज ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज. मग एन्व्हायरमेंटल स्टडीजचे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे अवेअरनेस, सेन्सिटिव्हिटी टू द टोटल एन्व्हायरमेंट अँड इट्स ॲलाइड प्रॉब्लेम्स. अवेअरनेस म्हणजेच काय, एन्व्हायरमेंटमध्ये काही प्रॉब्लेम आहेत. ओके, त्याचं सेन्सिटिव्ह म्हणजे त्याचा सिग्नल काय होतं, एन्व्हायरमेंट थ्रू आपल्याला काय होतं आहे, क्रिएट होतो. ओके, म्हणजेच काय, आता फॉर एक्झाम्पल अर्थक्वेक आहे किंवा डेझर्टिफिकेशन. आता डेझर्टिफिकेशन म्हणजेच काय, वॉटर डेफिशियन्सी म्हणजे पाण्याची कमतरता. ओके, मग ज्यावेळेस काय होतं आहे, आता समर जर हॉट समर सीझनला काय होतं आहे, वॉटरची डेफिशियन्सी आपल्याला तिथं जाणवते. मग जेणेकरून आपल्याला काय होतं, वॉटरची डेफिशियन्सी आहे म्हणजेच काय, डेझर्टिफिकेशन कंडिशन्स काय सध्या कंटिन्यू आहे, हे काय सिग्नल आपल्याला तिथं प्रोव्हाइड होतो आहे विथ द हेल्प ऑफ सेन्सिटिव्हिटी. देन नॉलेज, बेसिक अंडरस्टँडिंग द इव्हेंट्स ऑफ असोसिएटेड प्रॉब्लेम्स. मग ते नॉलेज किंवा त्याचं जे बेसिक प्रॉब्लेम जे असतील त्याचं अंडरस्टँडिंग किंवा ते प्रॉब्लेम हँडल कसे करायचे हे आपल्याला काय होतं, नॉलेज एन्व्हायरमेंटल स्टडीजमधून डेव्हलप होतं किंवा अचीव्ह होतं. देन ॲटिट्यूड्स, सोशल व्हॅल्यूज, प्रोटेक्टिंग अँड इम्प्रूव्हिंग इट. ॲटिट्यूड्स म्हणजेच काय, त्याचे डेव्हलपमेंट करणं. ओके, जे एन्व्हायरमेंटल स्टडीज किंवा सोशल व्हॅल्यूज किंवा सोशल जे वर्कर्स असतील त्यांच्या हेल्पनं आपण काय करतो, एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन करतो आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आपण करून घेतो. देन स्किल्स, द स्किल्स फॉर सॉल्व्हिंग सच प्रॉब्लेम्स. स्किल्स म्हणजेच काय, काही प्रॉब्लेम असतील, काही एन्व्हायरमेंटल क्युरीज असतील, काही त्याचं काय करणं, हँडलिंग करणं किंवा त्याचं
इफेक्ट साईड इफेक्ट जे असेल ते क्लिअर करणं, दॅट इज कॉल्ड एज अ स्किल. म्हणजे ते एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम जर असेल ते काय करणं, हँडल करणं, हे काय स्किल आहे. हे स्किल आपल्याला एन्व्हायरमेंटल स्टडीमधून काय होतं आहे, अचीव होतं. द नेक्स्ट इव्हॅल्युएशन ॲबिलिटी. इव्हॅल्युएशन ॲबिलिटी इव्हॅल्युएट एन्व्हायरमेंटल मेजर्स अँड एज्युकेशन प्रोग्रॅम. म्हणजेच काय केलं जातं, एन्व्हायरमेंटल स्टडीज जर आपण त्याचा स्टडी केलेला असेल किंवा आपण जर स्टडी करत असू तर त्याचं इव्हॅल्युएशन जे आहे, फॉर एक्झाम्पल प्लांटेशन क्वांटिटी किंवा अदर जे क्रायटेरिया आहेत किंवा अदर जे फंक्शन्स असतील एन्व्हायरमेंटल रिलेटेड, ते फंक्शन्स आपण काय करू शकतो, कॅरी करू शकतो. ते ऑब्जेक्ट्स आपण तिथं कॅरी करू शकतो आणि एन्व्हायरमेंटचं आपण काय करू शकतो, प्रोटेक्शन करू शकतो. हे एन्व्हायरमेंटल स्टडी थ्रू आपल्याला करता येतं. देन पार्टिसिपेशन. डेव्हलप ए सेन्स ऑफ रेस्पॉन्सिबिलिटी अँड अर्जन्सी रिगार्डिंग एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स अँड सोल्युशन्स. पार्टिसिपेशन म्हणजेच काय, एखादा एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम क्रिएट झाला तर त्याला काय करणं, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होणं, तो प्रॉब्लेम हँडल करणं, हे आपल्याला एन्व्हायरमेंटल स्टडीज थ्रू काय होतं आहे, नॉलेज अचीव होतं. द नेक्स्ट पॉईंट, प्रिन्सिपल्स ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशन किंवा एन्व्हायरमेंटल स्टडीज. मग त्याचे काही प्रिन्सिपल्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे नॉलेज ऑफ इमिडिएट एन्व्हायरमेंट. मग एन्व्हायरमेंटचं स्किल किंवा एन्व्हायरमेंटल जे प्रॉब्लेम्स असतील ते क्रिएट झालेले असतील तर त्याला हँडल करण्याचं स्किल आपल्याला एन्व्हायरमेंटल स्टडीजमधून काय होतं आहे, अचीव होतं. देन सेकंड, अंडरस्टँड द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. मग बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स जे आहेत त्याचं आपल्याला वेल अंडरस्टँडिंग होतं, त्यांचे फंक्शन्स, त्यांचं स्ट्रक्चर हे सुद्धा आपल्याला काय होतं, वेल अंडरस्टँडिंग होतं. देन टू व्हॅल्यू इक्वॅलिटी, लिबर्टी, ट्रूथ अँड जस्टिस. मग ते व्हॅल्युएशन जे आहे, मग बायोटिक फॅक्टर्स असतील किंवा अबायोटिक फॅक्टर्स असतील त्यांचं व्हॅल्यू काय आहे हे आपल्याला तिथं नॉलेज अचीव होतं. देन टू इव्हॅल्युएट टू युटिलायझेशन ऑफ फिजिकल अँड ह्युमन रिसोर्सेस. ह्युमन रिसोर्सेस असतील किंवा नॅचरल रिसोर्सेस असतील त्यांचं कंटिन्युएशन किंवा त्यांचं प्रोटेक्शन करण्याचं आपल्याला नॉलेज जे आहे ते एन्व्हायरमेंटल स्टडीजमधून मिळतं. देन अंडरस्टँड द इंटरडिपेंडन्स ऑफ लाईफ ॲट अ डिफरंट. मग इंटरडिपेंडन्स ज्या लाईफ आहेत किंवा इंटरडिपेंडन्स जे ऑर्गॅनिझम आहेत जे अदर काय करतात, वन अनदर डिपेंड आहेत, त्यांचं नॉलेज किंवा त्यांचं जे इंटर रिलेशनशिप आहे हे कसं आहे हे आपल्याला एन्व्हायरमेंटल स्टडीज थ्रू होतं. एक्झाम्पल्स, विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल्स आपल्याला काय होतं, त्याचं नॉलेज अचीव होतं. हे त्याचं प्रिन्सिपल आहे. देन इंटरडिपेंडन्स ऑफ लाईफ डिफरंट ट्रॉपिक लेवल्स. मग त्याच्या काही ट्रॉपिक लेवल्स आहेत, काही झोन्स आहेत. ओके, त्या झोन वाईज त्याची बायोडायव्हर्सिटी कशी आहे किंवा त्या प्लांटचं प्लांटेशन कसं होतं, त्या प्लांटचं ग्रुपिंग काय आहे, कम्युनिटी काय आहे, हे आपल्याला एन्व्हायरमेंट थ्रू त्यामध्ये त्याचे इकोसिस्टीम्स आहेत किंवा त्याच्या अदर काही नॅचरल रिसोर्सेस आहेत, मग ते रिन्युएबल आहेत की नॉन रिन्युएबल आहेत, हे आपल्याला एन्व्हायरमेंटल स्टडीज थ्रू काय होतं आहे, अचीव होतं हे नॉलेज. एन्व्हायरमेंटल स्टडी करताना आपण काय करतो, पूर्ण जे सराउंडिंग आहे आणि सराउंडिंगमध्ये जे ऑर्गॅनिझम आहे दॅट इज कॉल्ड एज ए बायोडायव्हर्सिटी आपण त्याला म्हणतो, त्याचा स्टडी करणं दॅट इज कॉल्ड एज ए एन्व्हायरमेंटल स्टडीज. आणि त्याचे इफेक्ट्स, साईड इफेक्ट्स, त्याचे बेनिफिट्स, ओके, हे सगळं आपण एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये ऑब्झर्व किंवा स्टडी करू शकतो. ओके, फर्स्ट युनिट इंट्रोडक्शन टू एन्व्हायरमेंटल स्टडीज इज फिनिश.